हॅलो, नमस्कार. MPC विथ रुपेश या गणिताच्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गणिताचे जो वेग, वेळ, अंतर हा टॉपिक आहे त्याच्या मागच्या 3-4 वर्षात आलेले प्रश्न पाहणार आहोत. वेग, वेळ, अंतर म्हणजेच डिस्टन्स, स्पीड आणि टाइम. तो फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तर पूर्ण ह्या टॉपिकमध्ये रेग्युलर प्रत्येक प्रश्नपत्रिका त्यावर मेन्सला असो, प्रिलिमला असो प्रश्न येत आहेत. आणि फक्त गणितात जो एकमेव फॉर्म्युला पाठ लागतो तो हा लागतो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा फॉर्म्युला पाठ करणं पण काही अवघड नाही आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम नसला पाठ राहत तर ST लक्षात ठेवायचं. STने एवढं अंतर जायचे. मग ते अंतर म्हणजेच डिस्टन्स कशाने जायचं? STने. म्हणून ST, S इंटू T. S म्हणजे स्पीड, T म्हणजे टाइम आणि D म्हणजे डिस्टन्स. ओके. पहिला प्रश्न पाहूया जो MPC 2024 ग्रुप बी प्रिलिमला आला होता. काय म्हणल्या प्रश्नात? याची थिअरी सांगायची झाली तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम आहे ना. डिस्टन्स हे किलोमीटरमध्ये, स्पीड हा किलोमीटर पर अवर आणि टाइम हे अवरमध्ये. एकतर हे युनिट वापरायचे किंवा डिस्टन्स जर मीटरमध्ये तर स्पीड हा मीटर पर सेकंद आणि टाइम हे सेकंदात. ही काळजी घ्यायची. प्रश्न कसा विचारलाय? प्रश्नात कोणत्या युनिटमध्ये दिलेत गोष्टी, पर्याय कोणत्या युनिटमध्ये, त्यानुसार हे तिथल्या तिथं पटकन समजून घ्यायचं कोणतं कन्वर्ट कशात करायचं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट या प्रश्नात काय असतं, रेल्वे किंवा रेल्वे शक्यतो एका दिशेने जाते, दोन किंवा विरुद्ध दिशेने जातात असे प्रश्न असतात. तर एका दिशेने जातात तर त्यावेळेस त्यांचा स्पीड काय होतो? स्पीड आणि टाइम काय होतो? स्पीड कमी होतो. म्हणजे स्पीड कसं कमी होणार? आता आपण STत बसलोय समजा, रेल्वेत तर काय बसले नसतात जास्त जण. STत बसल्याने दुसरी ST आपल्या मागून पुढे होते, ओव्हरटेक करते. त्यावेळेस आपलं ते ST व्यवस्थित दिसते, त्यातले पॅसेंजर पण दिसतात आणि ते हळूहळू दिसते. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड हा काय होतो? कमी होतो. म्हणजे त्यांच्या वजाबाकी होते स्पीडमध्ये. जर एकाच दिशेने जात असेल तर रिलेटिव्ह स्पीड कमी झाल्यामुळे हा S1 वजा S2 असा स्पीड होतो तयार. ते जर विरुद्ध दिशेने असतील, पुढून येणार एक ST आपली ST पटकन निघून जाते, कळत पण नाही. तसंच आगगाडीचं पण पटकन निघून जाणार. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड किती खूप जास्त असल्यामुळं तो ऑब्जेक्ट पटकन निघून जाणार. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड विरुद्ध दिशेने असताना स्पीड जास्त असतो, म्हणजे स्पीडची बेरीज होते. बस हे काही पाठच धरायचं नाही, जस्ट इमॅजिन केलं तरी लगेच लक्षात येतं. स्पीडची बेरीज करायची का स्पीडची वजाबाकी करायची. झालं किलोमीटर, मीटर आणि हे गोष्ट. याच्या पलीकडे ह्या टॉपिकमध्ये काहीच नाही आहे. कसला पण प्रश्न घ्या, या 2-3 गोष्टींवरतीच सुटतो. पहिला प्रश्न पाहू. ताशे 80 किलोमीटर. आता ताशे 80 किलोमीटर म्हणलंय, काही नाही तर हा फॉर्म्युला मांडायचा म्हणजे मांडायचं. प्रत्येक गणित असं गणित दिसलं की हा फॉर्म्युला पहिल्यांदा मांडायचा. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ताशे 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी. आगगाडी किती आहे अशी? 700 मीटर लांब आहे आणि प्लॅटफॉर्म 72 सेकंदाचा. म्हणजे ते प्लॅटफॉर्म पण ओलांडते. आता इथं तिचा प्लॅटफॉर्म आहे, 72 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? आता एक ताशी दिले, 1 किलोमीटर दिले, सेकंद दिले, हे मीटर दिले. ऑप्शन मीटरमध्ये म्हणजे आपल्याला मीटर आणि सेकंद आणि मीटर पर सेकंद या दृष्टीने जाणं आहे. इथपर्यंत समजलं. डिस्टन्स किती झालं? आता डिस्टन्स म्हणजे काय? त्या रेल्वे गाडीची स्वतःची लांबी 700 मीटर प्लस प्लॅटफॉर्मची लांबी अशी टोटल डिस्टन्स होणार. आता मीटर आणि त्याच एककात जायचे म्हणून हे 700 म्हणलं. प्लॅटफॉर्मची लांबी समजा P, रेल्वे गाडीची लांबी 700 मीटर दिलेली आहे. म्हणजे डिस्टन्स किती झालं होता? रेल्वे गाडीने कापलेलं स्वतःचं प्लस प्लॅटफॉर्मचं. इथं जर पोल असता तर तो डिस्टन्स फक्त स्वतःच्या लांबी एवढा चालला असता रेल्वे गाडीच्या. आता प्लॅटफॉर्म आहे म्हणून प्लॅटफॉर्म प्लस रेल्वे गाडीचं म्हणजे 700 प्लस प्लॅटफॉर्मचं अंतर P आहे, P घेतलं, हे झालं डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड. 780 किलोमीटर आहे पण आपल्याला काय पाहिजे? मीटर पर सेकंदात. तर सरळ लिहायचं. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. तर 80 किलोमीटर म्हणजे किती? 80,000 मीटर. आणि हे कसं असतं? 80 किलोमीटर पर आवर असतं.
आता 80 किलोमीटर म्हणजेच 80,000 मीटर घेतले. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 80 किलोमीटर म्हणजे 80,000 मीटर, आणि अवर म्हणजे भागिले 3600 सेकंद. 1 अवर म्हणजे 3600 सेकंद. आलं लक्षात? मग इथं लिहितानाच असं लिहायचं, म्हणताना मनातल्या मनात म्हणायचं स्पीड किती 80 किलोमीटर आहे, पण आपल्याला मीटरमध्ये जायचं म्हणून 80,000 मीटर पर 3600 सेकंद. अवर 1 तास म्हणजे किती 60 मिनिटं, आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणजे 60 मिनिटं गुणिले 60 एवढे सेकंद झाले 1 तास म्हणजे. 1 अवर म्हणजे 3600 सेकंद झालं. इंटू टी टाइम किती आहे 72 सेकंद झालं. आता फक्त पी म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी काढायची, जी की मीटरमध्ये येईल, आणि ह्याचं उत्तर झालं. फक्त सांगायची गोष्ट या ठिकाणी एक महत्वाची, की म्हणजे डिस्टन्स घेतला आपण गाडीचं प्लस प्लॅटफॉर्मचं, स्पीड हा प्रत्येक वेळेस ते 9/18, 18/72 काय असतं 18/5 त्यांनी गुणून भागून बघायचं नाही. कधी कधी परीक्षेत एक्झाम प्रेशरमुळं किती तयारी केली तर ते उलटं गुणलं जातं, भागलं जातं. ते 18/5 ते आकडे सुद्धा विसरले जातात, 13/5 काहीतरी वेगळेच आकडे येतात. त्याच्यापेक्षा सरळ लॉजिकली सरळ म्हणायचं 80 किलोमीटर म्हणजे 80,000 मीटर, आणि पर तास म्हणजे 3600 सेकंद. 80,000 मीटर 3600 सेकंद भागिले गुणिले 72 झालं. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हा. कसं होईल कॅल्क्युलेशन? 2 शून्य गेले, 36 1 36, 36 जुने 72. आता हे 800 उरले, 800 गुणिले हे 2, 800 दुने 1600. 700 प्लस पी इथं ठेवला, हा 700 अधिक इकडे गेला वजा 700. 1600 मधून 700 गेले 900, बरोबर. 900 मीटर म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी किती आली ही 900 मीटर. पर्याय नंबर 2 बरोबर आहे. 2 झालं. अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. कधी आला होता प्रश्न? ग्रुप बी 2024 हा प्रश्न 2024 ग्रुप बी प्रिलाच परत त्याच परीक्षेत आलेला प्रश्न आहे हा. पण काय म्हणलंय, 54 किलोमीटर तास प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात 1 टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी शोधा. आता ट्रेनची लांबी मगाशी काढली होती, आगगाडीची लांबी म्हणजे ट्रेनची लांबी ही शोधायची. ती आपण मानली समजा ट्रेनची लांबी टीच मानली, ती नको, टी डिस्टन्स टाइम पण असतं. ट्रेनची लांबी समजा एल मानली, एल, आणि इथं प्लॅटफॉर्म नाही दिलेला आहे, तर फक्त पोल दिले. मग पोलला काय लांबी असणार आहे? पोलला लांबी नाही, शून्यच असणार. म्हणजे फक्त आपला जो फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, याच्यात हा डिस्टन्स म्हणजे फक्त आगगाडीची लांबी झाली एल, आणि ती काढायची आपल्याला. म्हणजे डिस्टन्स म्हणजे डिस्टन्सच काढायची सोडतात. एल म्हणा डी म्हणा चालते कोणतं पण. एल ही लांबी इज इक्वल टू स्पीड किती दिलंय 54 किलोमीटर पर तास, 54 किलोमीटर पर अवर, बरोबर आहे. तर आपल्याला ऑप्शन मीटरमध्ये दिलेत, म्हणजे 54 किलोमीटर प्रति तासाचे आपल्याला मीटर पर सेकंदात करायचे. मग सांगितलं तसंच करायचं, सेम टू सेम. 54 किलोमीटरचे 54,000 मीटर भागिले तासाचे 3600 सेकंद झालं, मीटर पर सेकंदात झालं त्याचं स्पीडचा कन्व्हर्जन. इंटू टाइम किती दिलाय 9 सेकंद, 9 सेकंदात उलटते झालं. एवढं कॅल्क्युलेशन करायचं. स्पीड कॅल्क्युलेशन जर शिकला असताल, जो व्हिडिओ युट्यूबला टाकलाय त्यानुसार हे कॅल्क्युलेशन अजून सोपं जाऊ शकतं. 9 1 9, 9 चौक 36, त्याला 4 1 4, खाली उरला 1, 4 1 4 4 3 12, खाली उरला 4 5 20, 135 मीटर. 3 नंबर बरोबर आहे. लक्षात. 54 किलोमीटर ऑप्शन बघितले, मीटरमध्ये दिले, म्हणजे 54 किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर सेकंद करणंच आहे. मग ते 54,000 मीटर पर 3600 सेकंद झालं, टाइम 9 सेकंदात. आपल्या पोल होता म्हणून आपल्याला फक्त आगगाडीचीच लांबी हे डिस्टन्स घ्यावं लागलं. ते डी घेतलं किंवा एल घेतलं तरी चालू शकतं. प्लॅटफॉर्म आला असतं, त्याच्यात प्लॅटफॉर्म एक मिळवला असता आपण, प्लॅटफॉर्मचा पी घेतला असता, बरोबर. पुढचा प्रश्न 2024 ग्रुप सी प्री. प्रत्येक परीक्षेत याच्यावरती प्रश्न आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, आणि हाच एक फॉर्म्युला जो गणित पाठ करावा लागतो. एक रेल्वेगाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो, तर रेल्वेगाडीचा मूळ वेग किती? फॉर्म्युला लिहायचा आपला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स किती आहे आता सगळे किलोमीटर, आणि याच्यात चालले तासात.
परत ताशी किलोमीटर चालणे, म्हणजे डिस्टन्स आपलं किलोमीटरमध्ये द्यायचे, ते 480 किलोमीटर आहे. स्पीड स्टँडर्ड स्पीड कधी मूळ स्पीड एस मानला आणि मूळ टाइम टी मानला. आता त्याच्यात बदल काय केलाय त्यांनी, हेच 480 डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, हेच 480 किलोमीटर अंतर द्यायला स्पीडमध्ये थोडा बदल केलाय. रेल्वे गाडीचा वेग, हा वेग आहे 8 किलोमीटर ताशी कमी केला, म्हणजे जो मूळ एस मानलाय तो 8 ने कमी केला, -8, एस -8 हा स्पीड झाला नवीन. आणि टाइम काय दिलाय तर तेच अंतर पूर्ण करण्यास 3 तास. सुरुवातीला आपल्याला टी टाइम लागतोय स्टँडर्ड मूळ, आता 3 तास जास्त वेळ लागणार आहे, म्हणजे टी प्लस 3 झालं एस -8 आणि 8t प्लस 3 480, आणि 480 म्हणजेच हे एस टी इज इक्वल टू हे आलं, हे 480 इक्वल आहे ना, हे आणि हे, म्हणजे त्यांचा पुढचा भाग पण इक्वल होणार. एस टी इज इक्वल टू एस वजा 8 एका कंसात दुसऱ्या कंसात टी अधिक 3. आता कुठतरी गेलं ना, हे सोडवलं आपण, एस ला टी निघून एस टी आलं, वजा अधिक 3t वजा 8 3 एस सॉरी वजा 8t वजा 8 24, हे एस टी इकडे अधिक इकडे आणले वजा झाले, मग कुठतरी गेलं ना 3s वजा 8t इज इक्वल टू 24 येणार. मग आपण काय करणार, इथं मूळ वेग विचारलाय, मूळ वेग काढायचे, याच्यातला एस काढायचे, म्हणजे टीला आपण एसच्या बाजूने नेणार. मग टीला एसच्या बाजूने नेताना कसं होणार, 480 इज इक्वल टू एस टी ना, म्हणजे टी म्हणजे किती राहणार 480 भागिले एस, आणि टीच्या जागी 480 भागिले एस टाकलं इथं, तर प्रॉब्लेम काय आहे, ते क्वाड्रिलेटरल इक्वेशन म्हणणार, एस स्क्वेअर मायनस 24s इज इक्वल टू 8 असं काहीतरी. मग क्वाड्रिलेटरल इक्वेशन सोडवायला परत वेळ लागणार, हे ह्या स्टेपला कळून जातं, ह्या स्टेपला इथंच कळून जातं सरावाने. क्वाड्रिलेटरल इक्वेशन बनते, सोडवलं तर उत्तर येणार, पण मग त्याच्यात ते सोडवण्याचं परत गुणाकार करणं, त्याच्यापेक्षा सरळ सरळ म्हणलंय वेग कमी झाला तर तास वाढतात. तर अशा वेळेस क्वाड्रिलेटरल इक्वेशन करून सोडवण्यापेक्षा एक एक पर्याय घेऊन सोडवलेलं फास्ट सुटतं. ते कसं, पहिला पर्याय घेतला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम आहे 480 किलोमीटर. आपल्याला काय विचारलंय, मूळ वेग 40 घेतला, नंतर टाइम. आता हा कधी पण 480 ला भाग जाणारच असणार आहे, कारण नंतर सगळे पर्याय आपल्याला असे फ्रॅक्शन मध्ये कोणताच किंवा दशांश चिन्हात कोणताच पर्याय दिला नाही, त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर हा 480 ला पर्यायाने भाग गेलेलेच पाहिजे. आता आहेतच सगळं. आता मग स्पीड घेतला 40, तर टाइम किती येणार, टाइम इज इक्वल टू 480 भागिले 40, 0 गेले 4 1 4 4 12. मूळ त्याला किती तास लागतात, 12 तास लागतात. म्हणजे मूळ स्पीड किती झाला 40 असेल तर, 40 हा मूळ स्पीड असेल तर 12 तास लागतात. तर कंडिशन दिलेली ती उलटी करून बघायची आपण काय विचारलं. अशा वेळेस 480 अंतरचा पेपर. आता वेग 8 किलोमीटर कमी केला, हा वेग आहे 40, तो 40 पेक्षा 8 ने कमी केला 32 झाला, तर 3 तास जास्त, 15 तासाचे किती तास लागतात, 12 तासाचे किती तास लागणार, 15, 12 आणि 3 15. लक्षात, वेग 8 ने कमी केला, मूळ वेग 40 आहे, 8 ने कमी केला 32, मूळ तास 3 तास आहे, 12 तास आहे, ते 3 ने जास्त केले 15 तास. आता यांचा गुणाकार पण 480 येतो, चेक करायचा, आला तर हाच पर्याय, नाही आला तर पुढचा पर्याय अशाच पद्धतीने घेत जायचा. 15 2 30, 3 15 45 आणि 3 48, म्हणजे 480 येतोय, म्हणजे हाच पर्याय 1 नंबरचा येतोय. आलं लक्षात. मूळ स्पीड आणि अंतर डिस्टन्स दिले, त्याच्यावरून टाइम काढला, आणि एकदा स्पीड 8 ने कमी करून बघायचा, आणि एकदा टाइम 3 ने जास्त करून बघायचा, गुणाकार तेवढाच येतो का, म्हणजे डिस्टन्स तेवढंच राहते का. पर्याय नंबर 82 1 नंबर बरोबर आहे. आणि हे असंच का सोडवायचं, तर इकडे ते क्वाड्रिलेटरल इक्वेशन म्हणतं, आणि मग त्याच्यात वेळ वाया जाण्यापेक्षा आता हे इथं लिहिताना कॅल्क्युलेशन जास्त दिसतंय, ऍक्च्युअली एक्झाम मध्ये काहीच दिसणार नाही तुम्हाला. हे समजणारी ह्या स्टेपला समजून जाणार, हे इक्वेशन बनतंय, हे सोडून जर आपल्याला कठीण जाऊ शकतं, एक पर्याय घेऊन सोडू आणि सुटतं, मग काय नाही. पुढचा प्रश्न, मोटर गाडी ए 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. ए ही मोटर गाडी 60 किलोमीटर धावते, बी 75 ने धावते. ठीक आहे, दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात.
आता एकाच दिशेने धावतात. एसटीत इमेजिन करा, एसटीत बसले, दुसरी एसटी मागून आपल्याला ओव्हरटेक करते, तर त्या एसटीतलं बऱ्यापैकी दिसतं, कारण ती एसटी स्लो जाताना दिसतं, रिलेटिव्ह स्पीड कमी होतो. आपला फॉर्म्युला मांडला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. काहीच पाठांतर नाही केलं, एकाच दिवशी धावत असते तर वजाबाकी होते, बेरीज होते. फक्त इमॅजिन केलं की स्पीड काही कमी असणार आहे, रिलेटिव्ह स्पीड. म्हणजे स्पीड किती येणार, ह्या दोघांची वजाबाकी, 75 आणि 60ची वजाबाकी किती आली, 75 वजा 60. स्पीड आला 75 वजा 60, 15. मोटर गाडी ए ही बीच्या 60 किलोमीटर पुढे आहे आणि डिस्टन्स किती दिलंय, 60 किलोमीटर. तर बीला ए पर्यंत जाण्यास किती वेळ लागेल, तर टी विचारलाय. टी इज इक्वल टू 15 इकडे गुणिले भागिले 60 भागिले 15 इज इक्वल टू 4. आणि सगळं किलोमीटरमध्ये, म्हणजे हे टी हा तासात असणार आहे, 4 तास. पर्याय नंबर 227चं 2 नंबर. हे जनरली सोडवतो आपण हे असं, पण हे सोडवण्यात जास्त मजा येत नाही. नक्की काय झालं, काय केलं, स्पीडची वजाबाकी केली, म्हणजे स्पीड, टाइम, डिस्टन्स दिलेलं आहे ऑलरेडी, किती पुढे ते टाकलं, आणि टाइम. हे असं वेगळं वाटतं सोडतं. त्याच्यापेक्षा थोडं इमॅजिन करून सोडवलं ना तरी अजून जास्त भारी वाटतं. एकच मिनिट दाखवतो. ए आणि काही प्रश्न फिरून विचारला ना, ऍक्च्युली लिहून सोडवलं, कोण कुठे गेले, पहिल्या तासाला, दुसऱ्या तासाला, तिसऱ्या तासाला, तर किती फिरून प्रश्न विचारला तर तो बरोबरच येणार. असं तरी ह्या ठराविक पठडीत आला तरच बरोबर येणार. आता 2 गाड्या ए बी, एचा स्पीड 60 किलोमीटर पर आवर आहे आणि बीचा स्पीड 75 किलोमीटर पर आवर आहे. इथपर्यंत कळालं. इथपासून चालू झाले दोन्ही. ए ही मोटर गाडी बीच्या पुढे 60 किलोमीटर आहे, बी इथे आहे, तेव्हा ए ही ऑलरेडी 60 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे हे इथे. आता ऍक्च्युली इथून स्पर्धा चालू झाली. पहिल्या तासाला काय झालं, ही पुढे 60 किलोमीटर गेली पहिल्या तासाला, आणि त्यावेळेस या आधीचे 60 आणि पुढचे 60 असे 120 किलोमीटर टोटल गेले. आणि पहिल्या तासाला बी किती गेली, 75 किलोमीटर गेली पहिल्या तासाला. आता दुसऱ्या तासाला ही अजून 60 गेली, म्हणजे टोटल नंतर 180 गेली. दुसऱ्या तासाला ही अजून 75 गेली, म्हणजे 75 75 150 आली टोटल अंतर. तिसऱ्या, ते काय विचारले, तर बी मोटर गाडी ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल. म्हणजे हे दोन्ही अंतर सेम झालं पाहिजे, हे कुठेतरी पुढे जाऊन सेम होतील, त्यावेळेचा वेळ मोजायचे फक्त आपल्याला. तिसऱ्या तासाला 180 परत ती 60 गेली, 180 60 म्हणजे 240 पर्यंत आली. तिसऱ्या तासाला परत 75 गेली, म्हणजे 150 आणि 75 तोंडी 225 झाली. ही 240 वरती मेन पॉईंट पासून ही 225 पर्यंत अजूनही 15 किलोमीटर पुढे येई गाडी. आपल्याला एकत्र आलेलं बघायचं आहे. आता पुढचा 1 तास घेतला, पुढच्या 1 तासात परत ही 60 किलोमीटर गेली, म्हणजे 240 आणि 60 300 ला आली, आणि ही परत 75 किलोमीटर गेली, म्हणजे 225 आणि 75 300 आलं. ही पण आता 300 गेली, ही पण 300 गेली. आता फक्त तास मोजायचे किती, 1 2 3 4, इकडच्या मोजा किंवा इकडच्या मोजा, 1 2 3 4, 4 तास. ऍक्च्युअली काय झालं ते कळतं, पहिल्या तासाला काय झालं, दुसऱ्या तासाला काय झालं, हे 60 कुठं होती आधी, हे पहिल्या वेळेस सोडवतो आणि डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम मांडतो आपण, पण ते 60 घेतो, ते का घेतो हे पण कळत नाही काही. नंतर स्पीडची बेरीज का करतो, वजाबाकी का करतो ते पण कळत नाही. ह्या पद्धतीने पण जरा सोडवत जातात. आणि ह्या पद्धतीने वेगळं काय, तर किती फिरून विचारा, एक्झाम्पल कितीही फिरून विचारा, बरोबर येणार म्हणजे येणारच. 3 रेल्वे गाड्या आणा, पहिली रेल्वे गाडी दर 2 तासांनी कुठतरी अर्धा तास थांबते आणा, काय आणा प्रश्नात. ऍक्च्युली आपण त्या दृष्टीने म्हणजे ट्रॅकवरतीच जातोय, हे ट्रॅकच आहे रेल्वे गाडीचे, आणि याच्यावर जातोय. हे दर 2 तासांनी जर 1 तास थांबत असले, तेवढ्यात 1 तास याला पुढे नेतोय आपण. तसं ते आधीच याच्यात लिहिता नाही येणार, 1 तास पुढे कसं न्यायचं त्याला. हाच प्रश्न जर फिरून विचारला थोडा डिफिकल्ट गेला. पण ए रेल्वे गाडी दर 2 तासांनी 1 तास थांबते, तर इथं 1 तास थांबल्यानंतर ही 1 तास पुढे आली, तेवढीच लक्ष. ऍक्च्युली कोण कुठे गेलं एकदम डोळ्यापुढे राहतं आपल्या. पुढचा प्रश्न, गाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते. 2 खांबामधील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. 56 एक खांब मोजण्यासाठी किती तास लागतील. पहिली गोष्ट, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बस. आता पर्याय तासात आहे, म्हणजे डिस्टन्स पण तासात घ्यावं लागेल. आता 56 एक खांब आहे
आणि 2 खांबातलं अंतर किती 50 मीटर आहे. या 2 खांबातलं अंतर 50 मीटर. असे 5601 खांबे. तर टोटल अंतर किती येईल त्या खांबातलं, पहिल्या खांबापासून शेवटच्या खांबापर्यंत. पहिला खांब घेऊ आपण त्यावेळेस अंतर तर 0च गेलेलं असणार आहे. दुसरा खांब घेऊ तेव्हा अंतर 50 असणार आहे. तिसरा खांब घेऊ तेव्हा अंतर 100 असणार आहे. अजून 50 म्हणजे पहिल्या खांबाचं काही नाही महत्व नाही, कारण त्यावेळेस अंतर 0च असणार आहे. म्हणजे असे किती अंतर असणार आहे. 5601 खांब म्हणजे 5600 गुणिले 50 एवढं मीटर मधलं अंतर असणार आहे. अलग लक्षात. हा एक खांब सोडला आपण. का सोडला तर ते पहिला खांब आहे. दुसऱ्या खांबाला गेल्यानंतर आपण 50 मीटर गेलो. तिसऱ्या खांबाला गेल्यानंतर आपण 50 100 गेलो. चौथ्या खांबाला गेल्यानंतर आपण 50 150 मीटर गेलो. तसं 5600 एका खांबाला गेल्यानंतर आपण असे 5600च अंतर गेलो. 5601 नाही गेलो, कारण पहिल्या खांबाच्या वेळेस आपण 0च गेलेलो आहे. म्हणजे 5600 अंतर गेलो आणि एक हा ब्लॉक 5600 ब्लॉक गेलो. असे 5601 खांबात आणि एक ब्लॉक हा 50 मीटरचा आहे. म्हणजे 5600 गुणिले 50 मीटर. आणि हे सगळे पर्याय तासात आहे, म्हणून आपल्याला काय करायचं 5600 गुणिले 50 मीटरचं किलोमीटर करायचं. 1000 मीटरचं 1 किलोमीटर. मग 3 शून्य घालवायचे, जेवढे किलोमीटर येतील 1 2 3 गेले म्हणजे 56 गुणिले 5 एवढे किलोमीटर आले. आता डिस्टन्स लिहिलं तेच किती झालं 56 गुणिले 5 किलोमीटर. स्पीड किती दिलाय की स्पीड ताशी 40 किलोमीटर आहे. तासाला 40. ओके. स्पीड लिहिला आणि टाइम टाइम विचारला म्हणून टी म्हणजेच किती आलं टी इज इक्वल टू 56 गुणिले 5 भागिले 40. हे गुणिले 40 इकडे आणले भागिले. आता सोडवा हे गणित. 5 30 हा 3 5 25 आणि 3 28 भागिले 40. हे शून्याला हा शून्य गेला. 4 1 4 4 7 28 किती आलं 7. आणि टी 7 म्हणजे 7 तास. 1 नंबर आलं. काय अडचण नाही, सोपं आहे. 1 नंबर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. हा प्रश्न कधी आला होता 2022 ग्रुप बी प्रिलियमला. आता पुढचा प्रश्न कधी आलेला आहे 2022 ग्रुप बी प्रिलियमला. बघा 2 प्रश्न अक्षरशः लिटरली डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम हे एका फॉर्म्युलावरती, आणि त्याच्यात वेगळं काही लॉजिक पण नाही आहे. ते सरळ दिलेलं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स टाकायचं, स्पीड टाकायचा, टाइम टाकायचं, उरलेलं गोष्ट काढायची. 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी. आपली रेल्वे गाडी काढली तर आपण किती 250 मीटर आहे रेल्वे गाडी. तर अशी 45 किलोमीटर वेगाने धावते. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम लिहिला. पर्याय बघा सेकंदात दिलेत, म्हणजे 45 किलोमीटर हा जो वेग दिलाय 45,000 मीटर पर 36 सेकंद असं लिहावं लागणार, कारण हे सगळे खाली सेकंदात पर्याय आहेत. मग मीटर पर सेकंदात आलं पाहिजे. म्हणजे स्पीड लिहिला आपण गुणिले टाइम विचारलाय सेकंदातला टाइम, तर ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल तो टी लिहिला. आणि डिस्टन्स किती, प्लॅटफॉर्म पण आलाय. आता प्लॅटफॉर्म हा पुढचा प्लॅटफॉर्म, आणि ते दिला 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. 250 म्हणजे एकूण लांबी किती झाली, ही 250 मीटर आणि ही 250 मीटर अशी 500 मीटर. त्याचं किलोमीटर मध्ये करायची गरज आहे का, नाही, कारण हे सगळे ऑप्शन सेकंदात आहे. उलट 45 किलोमीटरचे प्रति तासाचे आपण 45,000 मीटर पर 36 सेकंद केले. चला हे सोडवायचं. टी आला आपला. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे पुढचा. 2 शून्याला 2 शून्य गेले. या शून्याला हा शून्य गेला. 50 गुणिले 45 नाही 50 गुणिले 36 भागिले 36 गुणिले आणि इकडे 45 गुणिले भागिले आला इज इक्वल टू टी. लक्षात 36 इकडे नेला 50 ला 45 इकडे आणला भागिले. सोडवणं आहे. 5 9 45 5 10 50 9 1 9 9 चौक 36 10 1 40. टी किती आला 40. टी म्हणजे टाइम आहे 40 सेकंद. पर्याय नंबर 2. 97 2 नंबर. आणि लक्षात रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्म दोघांचं अंतर म्हणजे ते डिस्टन्स झालं. स्पीड 45 सेकंदात मीटर पर सेकंदात काय केलं ऑप्शन बघितले, आणि प्लॅटफॉर्मची लांबी. ओके. पुढचा प्रश्न. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास. मुंबईहून पुण्याला, इथं मुंबई इथं पुणे 4 तास
प्रति किलोमीटर या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो, तर प्रवासाचा सरासरी वेग किती? जातानीचा वेग किती? आता यानंतर बऱ्याच जणांना माहिती आहे प्रश्न कसा सोडवायचा, ट्रिकने. पण थोडा फिरून विचारला तर प्रश्न बऱ्याच लोकांना सुटणार नाही. ट्रिकने काय करतात मुलं, 6 चौक 24 या वर्षांचा गुणाकार करतात, 2 XY काहीतरी करतात, असं x + y, 6 चौक 24, 24 दुणे 48 आणि 6 4 10, 4.8 आणि हे लगेच टाकतात, नंतर उत्तर बरोबर पण येतं. पण प्रश्न असा आहे की थोडा फिरून प्रश्न विचारला, मुंबईवरून पुण्याला गेला, पुण्यावरून परत अजून तिसऱ्या ठिकाणी गेला, 3 वेळेस काय करणार, त्याचा पण फॉर्म्युला असणार पाठ. किंवा नंतर प्रश्न फिरून विचारला, एवढं अंतर ह्या स्पीडने गेला, त्याच्यानंतरचं एवढं अंतर म्हणजे हे 10 किलोमीटर ह्या स्पीडने गेला, 12 किलोमीटर ह्या स्पीडने गेला, 36 किलोमीटर ह्या स्पीडने गेला, आला तेव्हा परत माघार येताना हे अंतर एवढ्या स्पीडने आला, किंवा अजून इथे येऊन थांबला, त्यावेळेस काय करणार, हे फॉर्म्युला कामाला नाही येणार. त्याच्यामुळं बेस तर माहीत पाहिजे कसं येते 4.8 स्पीड. ओके, थोडा वेळ द्या आणि शिका. एक असा प्रश्न फिरून विचारला तरी उत्तर काढता चालू पाहिजे, आणि फॉर्म्युला एकच आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, याच्यात बदलच नाही. आता मुंबईवरून पुण्याला गेला, त्यानंतर समजा डिस्टन्स मानलं, डी मानलं आपण, आणि त्यावेळेसचा स्पीड किती, आता जातानीचं अंतर समजा डी मानलं आणि येतानीचं अंतर काय तेवढंच, म्हणजे ते पण डीच झालं. जातानीचा स्पीड किती आहे, जो आपण S1 मानला समजा, तो किती आहे स्पीड S1, 4 किलोमीटर प्रति तास आहे. आता मीटर वगैरे करण्याची गरज नाही, ऑप्शन सगळे किलोमीटर प्रति तास आहे. आणि स्पीड S2, येतानीचा स्पीड किती आहे 6 किलोमीटर प्रति तास, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती. आता जातानाचा 4 आहे, येतानीचा 6 आहे, 6 आणि 4चा ॲव्हरेज 5, असं सरळ विचार पण येऊ शकतो, पण तसं नाहीये. आता डिस्टन्स डी किती झाला, हा डी प्लस हा डी, म्हणजे जातानीचा डी हा D1 मानला, हा D2 मानला, किंवा डी सेमच, त्याच्यामुळे डीच म्हणू आपण. हा डी प्लस डी, तुम्ही असं म्हणता डी प्लस डी, 2 डी परत वरती डी, कसं हे मेन डिस्टन्स आहे आपल्या फॉर्म्युल्यातला, आणि एकूण हा प्रवासातला डिस्टन्स आहे हा डी, आणि तो तेवढाच अंतर येतो म्हणून डी प्लस डी. नंतर स्पीड हा जो काढायचा तो ॲव्हरेज स्पीड आहे आपल्याला, त्याचा सरासरी वेग तो एस मानला. 4 आणि 5 6 ॲव्हरेज नाही आहे, स्पीडची ॲव्हरेज ती एस मानली ही. आणि टाइम जातानीचा टाइम आणि येतानीचा टाइम, इथे जेवढा टाइम लागणार आहे हा T1 मानला आणि हा T2 मानला, तो T1 प्लस T2. स्लो सांगतोय, नंतर फास्ट पण तुम्ही करू शकता या सगळ्या गोष्टी. डिस्टन्स किती झाला, डी प्लस डी, 2D इज इक्वल टू स्पीड जो काढायचा आपल्याला एव्हरेज स्पीड तो, प्लस T1 प्लस T2. आता T1 किती येणार, इथं ह्या केसमध्ये जातानीच्या केसमध्ये डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम आहे, हा T1 आहे जातानीचा, आणि ह्या केसमध्ये डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम आहे, हा T2 आहे येतानीचा. डिस्टन्स जाताना किती, येताना किती, डीच आहे. स्पीड किती दिलाय तर 6 दिला येतानीचा, हा स्पीड इकडे गुणाकार इकडे भागाकार आणला 6, म्हणजे डी भागिले 6 काय झाला T2. तसंच इकडं काय झाला, हा T1 इज इक्वल टू काय झाला डी, हा डीचा राहणार डिस्टन्स, आणि स्पीड किती दिलाय जातानीचा 4, म्हणजे डी भागिले 4 आणला, लक्षात डी भागिले 4, आणि इथं डी भागिले 6, हे काय झाले 2 टाइम झाले, म्हणजे आपला T1 प्लस T2 आहे ना, हा काय येणार, T1 किती झाला डी भागिले 4 आणि T2 काय झाला डी भागिले 6 झालं. आता डी कॉमन काढला याच्यातून, हा स्पीड फायनल काढायचा आहे, डी कॉमन काढला, कंसात 1/4 प्लस 1/6 आलं इज इक्वल टू 2D झालं. ह्या डीला हा डी उडला. आता काय झालं, 2 इज इक्वल टू एस कंसात कंस सोडवला, छेद 12 केला, 6 24 करा, 12 करा, कसं पण 4 3 12 म्हणून 3, आणि 4ला 3 निघूनलं 12, 4 3 12, 1ला 3 निघूनलं 3, 6ला 12 येण्यासाठी 6ला 2 निघूनलं, 6 2 12, 1ला पण 2 निघूनलं, 2 स्पीड 3 2 5 भागिले 12, म्हणजे आपला स्पीड किती राहिला, स्पीड इज इक्वल टू 2 गुणिले हे 12 इकडे भागिले गुणिले आले, आणि 5 वरती गुणिले भागिले आले,
12 दुणे 24 भागिले 5 हा स्पीड आला. 24 भागिले 5 म्हणजे 5 चोक 20, खाली उरले 8, 4 वरून गेला शून्याचा 40, 5 48 हा आपला स्पीड उरला, जो की आपल्याला पाहिजे होता 4.8 आला. 4.8 पर्याय नंबर 1. कसं आलं ते कळालं. आता हे समजून सांगताना हे सगळं लिहिलंय. ऍक्च्युअली एक्झाम मध्ये तुम्ही काय लिहिणार, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हे जाताना डी दिसणार म्हणून इथं डायरेक्ट 2D लिहिणार. इथं स्पीड जो काढायचा तो एस लिहिणार आणि ह्या टाइमाची बेरीज आहे दोन्ही पण. मग परत हा मेन फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, आणि त्याच्यात परत जाताना हा एक परत फॉर्म्युला वापरायचा डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, आणि येताना पण तोच फॉर्म्युला वापरायचा. त्यावरून आपल्याला जातानाचा टाइम T1 आणि येतानाचा टाइम हा T2 हा सेपरेट काढता येतील आणि ते डिस्टन्सच्या फॉर्म्युलात लिहिता येतील. हे असं का सोडवायचं, तर तेच परत मगाच्या सारखं बेस कळायला पाहिजे नक्की कसं एक्झाम्पल सुटतंय. फिरून विचारू द्या किती पण, कुठं थांबला, किती अंतरानंतर टाइम स्पीड बदलला, परत किती अंतरानंतर स्पीड बदलला, 3-4 वेळा विचारलं, किती फिरून विचारलं तर याने उत्तर निघणार म्हणजे निघणारच, कारण काहीच केलं नाही. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम ह्या फॉर्म्युलातच आपण गोष्टी टाकत गेलेलो आहे, काहीच वेगळं केलं नाही. जातानाच एक टाइम T1 मानला, तो परत डिस्टन्स याच्यात येईल अशा दृष्टीने लिहिला. परत येतानाचा T2 मानला, तो परत त्याच्यात डीच्या स्वरूपात लिहिला आणि शेवटी आपला स्पीड काढला एव्हरेज. पुढचा प्रश्न ग्रुप सी प्री 2022 लावलाय. आता सुरुवातीला लेटेस्ट प्रश्न घेतोय आपण 23, 22, 24चे. नंतर पुढच्या व्हिडिओत आपण 21, 22 मेनचे प्रश्न घेऊ. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून 4थ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. हा पहिला खांब, दुसरा, तिसरा, चौथा हे खांब आहेत दिव्याचे. पहिल्या खांबापासून तो व्यक्ती निघाला, इथपर्यंत गेला, किती मिनिटं लागले, 6 मिनिटं लागले. पण अंतर किती गेला, हे दोन जे ब्लॉक किती तयार झाले, 1, 2, 3, हा एक ब्लॉक 1चा मानला तर असे x अधिक x अधिक नियमित लिहिले, नियमित अंतरावर हे दिव्याचे खांब आहेत, म्हणजे x अंतरावर आहे. म्हणजे 3x डिस्टन्स जायला त्याला किती वेळ लागला, 6 मिनिटं लागला. म्हणजे हा एक जाण्यासाठी त्याला किती मिनिटं लागले असणार आहे, हे 6 मिनिटं लागतात, म्हणजे 2 मिनिटं लागले असणार आहे. एक अंतर जायला त्याला 2 मिनिटं लागले असणार आहे. 2x ला 4 मिनिटं आणि 3x ला 6 मिनिटं, एवढं सोपं आहे. पुढं जर याच गतीने ही व्यक्ती 20 मिनिटं चालली, 2 मिनिटाची किती मिनिटं चालली, 20 मिनिटं चालली, 10 मिनिटं, 10 पट जास्त चालली, तर हे ब्लॉक पण किती, हे x चे ब्लॉक पण किती 10 पट जास्त जाणार आहे, म्हणजे 10x ब्लॉक ती चालणार आहे. तर ती कितव्या स्तंभापाशी असेल, बरोबर आहे. 20 मिनिटात 10x ब्लॉक जाणार आहे, म्हणजे 10व्या स्तंभापाशी असणार आहे. असं पण काही उत्तर लिहितो, पण शांत विचार करायचा. 10x ब्लॉक जाणार आहे. जेव्हा असे 10x ब्लॉक जातील तेव्हा 10 आणि 11, कारण हा पहिला खांब पण पकडलेला नव्हता. 4 खांब असताना 3x जातं, तसं 10x जाताना एक खांब एक्स्ट्राचा येणार ना, म्हणजे 11 खांब 11व्या खांबापाशी असणार आहे. समजलं. पहिल्या खांबाच्या वेळेस 0च अंतर असतं ना, मग 1, 2, 3, आणि हा पहिला खांब 4 खांबाच्या वेळेस 3x असतं, तर 10x जायला एक खांब जास्तच, म्हणजे 11x 11वा खांबापाशी असणार आहे. पर्याय नंबर 2, 87 ते 2 नंबर बरोबर आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे, दिसायला अवघड दिसतो, पॉज करून सोडून बघा, समजून घ्या कितपत समजतोय ते तरी पहा. सुटायला पण पाहिजे काय, एवढा पण तसा अवघड नाही, लॉजिकल प्रश्न आहे थोडा. एसो मेन्सला आलता 2022 ला. काय विचारलंय, जेव्हा सायकलने कामाला जाते तिच्या मार्गाचा पहिला 1/4 टप्पा चढणीचा असून उरलेला सगळा माळावरचा आहे. 1/4 म्हणलंय, म्हणजे 4 पैकी 1 भाग कशाचा आहे, चढणीचा आहे. म्हणजे ती टोटल किती भाग जाते अंतर, 4 भाग जाते. त्याच्या सरळ म्हणलंय 1/4 म्हणजे 1 भाग कसा जाईल, चढणीचा आहे, म्हणजे असं चढणारा. आणि त्याच्यानंतरचे किती भाग असणार उरलेले, 4 पैकी 1 भाग असा जाते, तो उरले किती, 4तून गेले 3 भाग उरले. हा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. ओके, डिस्टन्स मानलं हे 1, नंतर हे 2, नंतर हे डी, परत अजून एक ब्लॉक आणि अजून एक ब्लॉक, म्हणजे टोटल अंतर किती गेले,
1 डे 2 डे 3 डे 4 डे 4 डे टोटल अंतर गेले. त्याच्यातला 1/4 म्हणजे 1 डे. हा डे 1 डे कसा आहे चढणीचा. पहिला 1/4 टप्पा चढणीचा असून उरलेला सगळा हा माळावरती आला. तर माळावरती 3 डे आले. इथपर्यंत क्लिअर. ओके. तसेच माळावरती स्थिर गती राखून असते, परंतु चढणीपेक्षा त्याची माळावरची गती दुप्पट असते. आता इथं स्पीड हा चढताना स्पीड एस मानला. हा स्पीड एस आहे चढतानाचा एस. आणि काय म्हणलंय चढणीपेक्षा त्याची माळावरची गती दुप्पट असते. तर इथं किती असणार आहे 2s पूर्ण ठिकाणी, कारण हा पूर्ण माळच आहे ना, याच्यावर 2h स्पीडने जाणार आहे. हा एचच्या स्पीडने जाणार आहे. तर या प्रवासाचे उत्तम प्रतिरूपण करणारा आलेख पुढील पर्यायातून निवडा. आता आलेख बघा, इथं अंतर लिहिलंय, वेळ लिहिलाय, म्हणजे डिस्टन्स आणि टाइम. डिस्टन्स टाइम डिस्टन्स टाइम डिस्टन्स टाइम. आपल्याला डिस्टन्स दिलंय, स्पीड दिलाय, टाइम नाही दिलं. इकडे आलेखात डिस्टन्स आहे प्रत्येक ठिकाणी वाय ऍक्सिसला. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स. डिस्टन्स आपल्याला दिलंय 1 डे. कसं आहे चढणीचा आहे, उरलेले 3 डे. म्हणजे हा इकडे जो वेळ दिलाय टाइम, टाइम ह्या स्पीडमुळे बदलणार आहे. हा स्पीड माळावरती स्पीड दुप्पट आहे. म्हणजे टाइम स्पीड बदलण्यामुळे काय होणार आहे, हा इकडे टाइम बदलण्यामुळे काय होणार आहे, अंतरात पण त्या पॉइंटला ठराविक ठिकाणी काहीतरी थोडासा ग्राफ सरकणार आहे. इथं हा पॉइंटला सरकला आहे. का सरकला हा, कारण हा वेळ बदलते त्याची, म्हणून इथं ह्या पॉइंटला सरकला आहे, इथं ह्या पॉइंटला सरकला आहे, इथं ह्या पॉइंटला सरकला आहे. आता इकडे अंतर दिलं, अंतर तर आपल्याला सरळ सरळ दिलंय. ह्या ज्या पॉइंटला सरकलंय ना त्याच्या आधी अंतर, इथून सरकणार ते वेळ, इथून पुढे वेगळी वेळ लागणार, इथपर्यंत वेगळी वेळ असणार त्याचे. तर हे किती आहे डीएन, हे किती आहे 3 डे. म्हणजे अंतरात आपल्याला सरळ सरळ करायला पाहिजे. एकाच पहिल्याची तिप्पट असली पाहिजे, जिथं बदलतो त्याची तिप्पट पुढे भेटली पाहिजे. आता बघा अंतर, नीट लक्ष द्या, इथं अंतर किती आलं, हे अंतर ह्या बाजूला बघा वाय ऍक्सिसला अंतर किती आलं, हे एकच भाग अंतर आला आणि इथून बदलला, हे एकच भाग अंतर आला. हा कसला अंतर मानला पण चढणीचा. आणि माळाचं अंतर किती पाहिजे त्याच्या, हे डी आहे, तर हे किती आहे 3 डी, म्हणजे तिप्पट पाहिजे. हे 1 आलं, म्हणजे 1 2 3 इथंच येऊन थांबायला पाहिजे, ते पुढे इथपर्यंत गेलंय. 4 डी झालं, चौपट झाला अंतर. चौपट आहे का नाही, तिप्पट आहे. म्हणजे अंतराच्या दृष्टीने पाहिलं तर हा पर्याय चुकतोय. अंतराच्या दृष्टीने पाहिलं तर हा किती आहे, कुठपर्यंत आला, हा मध्ये आलाय वाटतं इथं. हा पर्याय बघू, हा अंतराच्या दृष्टीने 1 आला, तर उरलेला अजून 3 जायला पाहिजे पुढे, 1 2 3 इथपर्यंत जायला पाहिजे होतं. हे वरती जाते जास्त अंतर. हे इथं आलं बघा, इथं क्लिअर दिलंय 1.5, आणि हे 1.5 अंतर दिलंय. हा 1 आणि हा अर्धा, असं 1.5 अंतर आलं. 1.5 गुणिले डीचे 3 डी, म्हणजे याचे 3 पट अंतर पुढे पाहिजे. 1.5च्या 3 पट किती, 4.5. 4.5 आहे का, वरून येऊ आपण. हा 1 इथपर्यंत 2, असा 1 2, नंतर इथपर्यंत 3, इथपर्यंत 4, आणि हा अर्धा 4.5. बदलल्यानंतर इकडं आधी 1.5 नंतर 4.5, म्हणजे हा पर्याय येऊ शकतो अंतराच्या दृष्टिकोनातून. त्याचं येतं नक्की बदललंय कुठं तेच कळत नाही. इथं बदललंय का इथं बदललंय, मध्येच बदलवलंय त्यांनी. 1.5च्या पण पुढं बदलवलंय त्यांनी, 2च्या पावणे 2च्या आसपास. खोडून दाखवू का, क्लिअर 1.5ला पण नाही बदललेलं. बरं आपण मानलंय तर 1.5लाच बदललंय त्यांनी. इथं समजा झूम करून बघा, तर इकडे 4.5 पाहिजे. 1.5च्या 3 पट 4.5, 1 2 3 4 आणि 4.5. ठीक आहे, अंतरानुसार हा पण बसतोय. आता 2 किंवा 4 पैकी अंतरानुसार, हे 2 तर गेले अंतराच्या बाजूने दृष्टीने. आता आपल्याला कशाच्या दृष्टीने जायचंय, स्पीड नाही दिलं, दुसऱ्या बाजूला वेळ दिलेला आहे. आता एक जनरल विचार करा, इथं 2 पर्याय एलिमेंट झाले पहिल्या स्टेपला. आता दुसऱ्या स्टेपला हा स्पीड किती आहे, एस आहे, तेव्हा डी अंतर जातो. आपल्याला पुढे समजा डीच अंतर जायचंय आणि एस स्पीड ठेवला तर काय फरक पडणार आहे का, नाही पडणार. आपल्याला वेळ काढायचे. आता एस स्पीड असताना जो वेळ लागतो टी, हा टी वेळ लागतो समजा,
तर तोच स्पीड पुढे ठेवला तर 3 पट अंतर जायचे, म्हणून वेळ किती लागणार आहे? 3t वेळ लागणार आहे. स्पीड आपण सपोज बदलला नाही, चढणीचा जो स्पीड आहे तोच माळावरचा स्पीड आहे असं मानलं. हा चढणीचा स्पीड किती आहे? एस आहे. चढणीचा स्पीड एस आहे आणि माळावरचा पण स्पीड एसच मानला. आता ह्या एस स्पीडने एक डी जाण्यासाठी टी वेळ लागतो, तर 3d जाण्यासाठी माळावरचे 3t लागणार वेळ. इथं टी वेळ लागणार, इथं 3t वेळ लागणार. कधी स्पीड सेम असेल तर. पण स्पीड जर डबल केला तर इथं वेळ पण काय लागणार? निम्माच लागणार स्पीड डबल केल्यामुळं. माळावरती केलाय तीच गोष्ट केली, माळावरती केलाय स्पीड डबल, याचा 2s केलाय. तर टाइम जो 3t आपण सपोज केला होता तो किती होणार आहे? निम्माच होणार आहे, 1.5t. म्हणजे इकडं टी टाइम लागणार आहे आणि इकडं 1.5t, त्याच्यात 1.5 पट टाइम लागणार आहे. आता वेळेच्या दृष्टिकोनातून बघा, कुठं 1.5 पट लागते. आता एक्स ऍक्सिस वरती वाय ऍक्सिसचं काम झालं अंतराचं, इकडं जेवढं जाते त्याच्यात 1.5 पट गेलं पाहिजे. आता वेळ इथं किती लागली? ही 1 2 3 इथं बदलतोय ना, म्हणजे 3 वेळ लागली, त्याच्या 1.5 पट. 3चे 1.5 पट किती? 4.5. 4.5 एक पुढं 1 2 3 4 आणि इथपर्यंत यायला पाहिजे होता, पण तो कुठपर्यंत गेलाय? इथपर्यंत गेलाय. 4.5 नाही, म्हणजे ऑप्शन 2 गेला. आता याच्यात चेक करून बघू, हा वेळ जेवढा लागतोय किती वेळ आहे? 1 2 3 इथं बदलतोय ना, म्हणजे 3 पहिल्या वेळेस टाइम लागला आणि 3चे 1.5 पट किती? 4.5. 4.5 लागतोय का? 1 2 3 4 आणि 4.5 4 होता, बरोबर 4 जाऊन थांबलाय. म्हणजे वेळेनुसार फक्त पर्याय नंबर 4 बसतोय. समजलं? अंतरानुसार 2 पर्याय एलिमेंट झाले आणि स्पीड दिलाय त्याच्यावरून वेळ काढली. वेळ कशी काढली? स्पीड तोच ठेवला तर टाइम 3 पट लागणार, कारण वरती 3 ब्लॉक आहेत. हा एक ब्लॉक आहे आणि वरती 3 ब्लॉक आहे, म्हणजे स्पीड सेम राहील तर वरती 3 ब्लॉकला 3 पट टाइम लागणार. पण स्पीड डबल झाली म्हणून 3 पट टाइमाच्या निम्माच टाइम लागणार, म्हणजे 1.5 पट टाइम लागणार. म्हणजे पहिल्यांदा जेवढा टाइम लागेल त्याच्या 1.5 पट टाइम नंतर. आणि कुठं चेंज होतोय ते पाहिलं आपण. पर्याय नंबर 4. परीक्षेत ऍक्च्युली एवढा वेळ लागणार नाही, तुम्हाला समजून सांगताना वेळ गेलेला आहे, सोडवताना एवढा वेळ जात नाही, तुमचा पण नाही जाणार. 3 चे 4 नंबर बरोबर आहे. हा प्रश्न बघा, चांगला प्रश्न होता. कधी आला होता हा? एएसओला आला होता, मेन्सला येतात जरा टफ प्रश्न येतात, थोडेफार टफ नसतात ऍक्च्युली, पण समजत नाही अंडरस्टँडिंग. पुढचा प्रश्न, एक्स आणि वाय या दोन स्थानकातील अंतर 500 किलोमीटर आहे. एक रेल्वे एक स्थानकापासून वाय कडे 20 किलोमीटर वेगाने धावते. दुसरी एक्स आहे, वाय डिस्टन्स 500 किलोमीटर आहे. इथपर्यंत कळलं. एक्स पासून वाय कडे 20 किलोमीटर, इकडून इकडे जाणारी किती स्पीड? 20 किलोमीटर पर आवर. आणि दुसरी वाय स्थानकाकडून एक्स कडे इकडून इकडे येणारी किती? 30 किलोमीटर पर आवर धावते. एक स्थानापासून किती अंतर दोन्ही रेल्वे एकमेकांना पार करतील? परत तोच फॉर्म्युला टाकायचा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स आता एकमेकांच्या दिशेने जात आहे, एसटीत बसलोय, पुढून पटकन येणार एसटी स्पीडमध्ये, आपण पण पुढची पण स्पीडमध्ये, सेकंदाच्या आतलं कोण दिसणार पण नाही. म्हणजे आपला रिलेटिव्ह स्पीड आहे त्या स्पीडपेक्षा पण वाढलेलं असणार आहे. म्हणजे रिलेटिव्ह स्पीडचे काय जाणार सर? दोघांची बेरीज झाली असणार आहे. म्हणजे हा स्पीड किती येणार? हा स्पीड प्लस हा स्पीड, 30 50 झाला हा रिलेटिव्ह स्पीड. इथं टाइम काही विचार, काय डिस्टन्स दिले नाही का आपल्याला, टाइम नाही दिला. स्पीड काढला आपण, 500 किलोमीटर अंतर आहे, डिस्टन्स 500 किलोमीटर, स्पीड 50 आणि टाइम निघाला याच्यापासून किती आला? 500 भागिले 50, टाइम किती आला? 10 तास. आता 10 तासानंतर ते एकमेकांना पार करणार. आता तर काय विचारलंय? एक स्थानकापासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे पार करतील? एक स्थानकापासून विचारलंय. एक स्थानकापासून एक्स किती? 10 तासानंतरच पार करणार आहे ना. मग एक्सचा स्पीड किती आहे? 20 बरोबर. एक्सचा स्पीड 20 आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. याचा स्पीड 20 आहे आणि टाइम किती? 10 तासानंतर, म्हणजे गुणिले 10, 20 आहे 200, म्हणजे एक स्थानकापासून 200 किलोमीटर वरती त्या ट्रेन एकमेकांना पार करतील. पर्याय नंबर 1. 56चा 1 नंबर जे बरोबर आहे. हे आपल्या जुन्या परंपरागत मेथडने वेळेची बेरीज करणे आणि वजाबाकी करणे, त्याच्यानुसार हे सुटलं. आपल्याला मग एक मेथड पाहिली, त्या मेथडने पाहिलं.
तर कसं सुटन ते बघू एकदा. एक्स आणि वाय दिले. हा कितीने जातोय 20 ने जातोय इकडं आणि हा इकडं येतोय 30 किलोमीटर पर आवरने इकडे येतोय पर आवरने आणि यांच्यातलं अंतर दिले 500. इथपर्यंत लिहिलं आपण. तर एकमेकांना पार करतील म्हणजे किती, या पॉइंटला ते कुठतरी एकमेकांना मिळतील. आता तो पॉइंट किती असणार आहे, इकडून जेवढे तास जातील तेवढेच इकडून तास गेले पाहिजे. 20 इकडून 1 तास गेलं तर इकडून 20च जाईन आणि इकडून 1 तास गेला तर इकडून 30 जाईन, म्हणजे 50 किलोमीटर जाईन. आपल्याला 500 जायचे म्हणजे 10 पट जास्त जायचे. म्हणजे इकडून आपण 10 पट जास्त गेलो तर तिकडून पण 10 पट जास्त येऊ. म्हणजे इकडून 20ला 10 निघूनलं तर 200 गेलो किलोमीटर, तर याला पण 10 निघून यावं लागेल. 300 किलोमीटर इकडून येऊ आणि 300 200 500 म्हणजे परफेक्ट बसतंय. इतका सोपा आयोगाने परफेक्ट बसणारा प्रश्न तयार करून दिलेला आहे. म्हणजे 10 तास जाणं इकडून, म्हणजे इकडून 200 किलोमीटरवर किंवा इकडून 300 किलोमीटरवरती ते एकमेकांना मिळणार आहे. आणि आपल्याला काय विचारलं, एक्स स्थानकापासून किती अंतरावर दोघे मिळतील. एक्स स्थानापासून 200 किलोमीटरवरती आणि वाय स्थानकापासून 300 200 500 म्हणजे इकडून 200 किलोमीटरवरती. म्हणजे डिस्टन्स स्पीड टाइम लिहिण्याची पण गरज नव्हती. 20-30 लिहिलं आणि लगेच कळते. 10 पट केलं 200 होते, 10 पट केलं 300 होते, 300 200 500 म्हणजे इकडून 200 वरती तो त्या ठिकाणी जाऊन मिळणार आहे. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न तर कधी आला होता, टॅक्स असिस्टंट मेन्स 2022. कितवा प्रश्न आहे, 9 प्रश्न पाहिले मला वाटतं, 10वा प्रश्न आहे आपला, नाही 10 प्रश्न पाहिले आपण. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले 10 प्रश्न पाहू, 10च प्रश्न पाहू. व्हिडिओ पण मोठा झाल्यानंतर बघत नाही लय जण. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स. हा पार्ट 1 झाला, असाच पार्ट 2 पण करू आपण. त्याच्यात 10 प्रश्न असतील, जसं मागं जातील प्रश्न मी बरेच काढलेले आहेत प्रत्येक टॉपिक वाईज. हे 10 प्रश्न पाहिलेत, 10 प्रत्येक टॉपिकचे 10 जरी व्यवस्थित केले ना तरी व्यवस्थित आयडिया जाते नक्की काय केलं पाहिजे. त्याच्यामुळे आधी प्रत्येक टॉपिकचे 10 घेऊन नंतर पार्ट बी मध्ये परत 10 घेऊ. ओके, पाहिल्याबद्दल थँक्स. शेअर करा जास्तीत जास्त, सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, थँक्यू.